मस्त सर्व स्वयंपाक झालेला आहे। मी थाळी वाढलेली आहे, पाहू शकता। आजची हा बेद आहे छानच। हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। तर फ्रेंड्स, आज आहे हॉलिडे, सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असते ऑफिसला। तर मी आज बघा व्हेज सगळं बनवलेलं आहे जेवण। तर चला आता तुम्हाला मी जेवणाची रेसिपी दाखवते, मी काय काय आज स्पेशल बनवलंय ते। हे बघा, आज मी बनवली आहे केळफुलाची भाजी। ही बघा, इथे आहे ताकाची कढी। ही नॉर्मल ताकाची कढी आहे, मी पकोडे घालून केलेली नाही, मस्त अशी कढी बनते। इथे मी मिरची फ्राय बनवत आहे, बघा किती मस्त छोट्या छोट्या मिरच्या आहेत। काल मी आमची मीटिंग दादरला होती आणि तिथे दादर स्टेशनला बऱ्यापैकी अशी मस्त अशी स्वच्छ म्हणजे पालघरवरून किंवा वसईवरून भाजी असतात लेडीज घेऊन, गरीब असतात बिचाऱ्या। मी 3-4 प्रकारच्या भाज्या घेतल्या त्यांच्याकडनं, खूप मस्त अशा आणि स्वच्छ शेतात उगवलेल्या अशा भाज्या, पालेभाज्या, मिरच्या म्हणा। आणि त्यामुळे मला खूप बरं वाटलं, म्हणजे भाजी वगैरे शॉपिंग केली, फुलं घेतली, मस्त असं बरं वाटलं। आणि पाऊस पण थोडा होता आणि खूप असं हे होतं, म्हणजे असं वातावरण पावसाचंच होतं। तरी पण मी पावसात भिजून त्या ताईंकडनं भाज्या घेतल्या, 3-4 प्रकारच्या कारली घेतली, पालेभाज्या घेतल्या, पडवळ घेतली, दोडकं घेतलं, ह्या मिरच्या घेतल्या आणि फ्रूट्स घेतले थोडे। आणि मस्त बरं वाटलं, खूप छान त्यांच्याकडनं भाज्या खरेदी केल्यावर। आणि मी येऊन सगळ्या त्या साफ केल्या। काल संध्याकाळी उशीर झालेला, आमची मीटिंग होती ऑफिसची आणि त्यामुळे मी ते मीटिंग संपल्यानंतर मी ते सगळं शॉपिंग केलेलं आहे, केलं तिथे। थोडेफार फ्रूट वगैरे घेतले, फ्रूट पण छान मिळतात, स्वस्त दरात पण मिळतात। तर आता मी ते मिरच्या तळत आहे, बघा मिरच्या पण झालेल्या आहेत मस्त। इथे गरम गरम राईस आहे, पाहू शकता। आणि ही बघा लाल माटाची भाजी, मी वसईची होती ती मॅडम, त्यांच्याकडनं मी ही भाजी घेतलेली आहे। हे बघा आज मी बनवली आहे, आज आहे सॅटर्डे, आज मी बनवली आहे ही लाल माटची भाजी। 2 प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहे। हे बघा मस्त अशी लाल भाजी, राईस। आज काय चपाती किंवा भाकरी केली नाही, रोज ऑफिसला घेऊन जातो त्यामुळे कंटाळा येतो रोज रोज चपाती खाऊन। इथे मी मिरची फ्राय बनवत आहे, पाहू शकता। इथे मस्त अशी ताकाची कढी आणि इथे केळफूल, ही मी आमच्या मार्केटमधून घेतलेले होतं। केळफूल बनवायला वेळ नव्हतं, पण आज मला वेळ मिळाला। साफ करायला खूप वेळ लागतो। मी केळफुलाची भाजीची रेसिपी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला पाहायलाच मिळेल। हे पण ताकाची कढीची रेसिपी पण मी पकोडे घालून अपलोड केलेलीच आहे, मिरची फ्राय पण आहे। तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला व्हिजिट द्या। मस्त असं आज टेस्टी जेवण आपलं बनलेलं आहे, पाहू शकता मस्त। आता आम्ही दुपारचे वाजलेले आहे 1:30। आता माझं सर्व जेवण आवरलेलं आहे आणि आता आम्ही जेवून घेणार। मस्त देवपूजा झालेली आहे, सगळी साफसफाई झालेली आहे, मस्त अशी भाजी, सगळे म्हणजे माझं जेवण होत आलेलं आहे। आता आम्ही जेवून घेणार आहोत। छान वाटतं, बाहेर पावसाळी वातावरण पण भरपूर आहे आणि असं खूप थंड वाटत आहे, खूप छान वाटत आहे वातावरण। तर आता आम्ही आता जेवून घेणार आहोत। तर बाकी कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आता नवरात्र उत्सव येत आहे जवळ, मस्त आता नवरात्र उत्सव येत आहे, देवीचा उत्सव येत आहे। खूप बरं वाटत आहे, मस्त आपण देवीची उपासना करूया। देवी आपल्याला सर्वांना सुख समृद्धी देवो, ही आपण प्रार्थना करूया। मस्त असं वातावरण आता होणार आहे। नवरात्र उत्सवामध्ये गरबा वगैरे खेळला जाणार आहे, खूप उत्सुकता आहे, खूप बरं वाटतं। तर तुम्ही कसे आहात फ्रेंड? बाकी बरे आहात ना? मस्त अशी छान रेसिपी मी खूप बिझी होती, मी तुम्हाला कारण सांगेनच का बिझी होती ती। तर तुम्हाला हे आजची रेसिपी, कारण मी हे जेवण बनवलं आहे, स्वयंपाक बनवत आहे, तो नॉर्मली मी सर्व रेसिपी दाखवलेलीच आहे, त्यामुळे पुन्हा
दाखवणं काही पॉईंट नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला काय काय बनवलं आज स्पेशल ते दाखवलेलं आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, आवडली ना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला पूर्ण भेट द्या आणि सगळे व्हिडिओ पहा, मला सपोर्ट करा. तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.